काय होतास तू, काय झालास तू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं. फडणवीसांना पांघरूण मंत्री करा, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आली नागपूरची आठवण. उद्धव ठाकरे पोहोचले नागपुरात. मवियाला मिळाली काहीशी धुगधुगी. अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा पलटवार. गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजू यांना मंत्रिमंडळातून काढण्याची केली मागणी. देवगडच्या हापूस मानांकनाबाबत उद्धव गटाचा हल्लाबोल. हापूस आंब्याचे मानांकन काढणाऱ्यांनी गुजरातेत राहायला जावं, भास्कर जाधव यांचा सल्ला. नाराज मुनगंटीवार यांचा बॉम्ब हल्ला सुरूच. केवळ हुरडा खाऊन परतायला काही अर्थ नाही. महामंडळांना निधी मिळत नसल्यानं मुनगंटीवार चिडले. अमराठी लोकांना मारहाण केल्याचा गुन्हा राज यांना अमान्य. ठाणे न्यायालयात राज ठाकरेंनी मांडली भूमिका. महायुतीतल्या कुरबुरी पोहोचल्या अमित शहा यांच्या कानावर. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत जाऊन भेटले अमित शहा यांना. महामुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या शिवाय एकत्र लढणार. राष्ट्रवादीच्या धोरणाचा अद्याप पत्ता नाही. मुंबईत शिवसेनेनं भाजपाकडे 100 जागा मागितल्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. शेकापचा गोगावलेंवर हल्लाबोल सुरूच. मंत्री भरत गोगावले यांचा एक आणखी व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा चित्रलेखा पाटील यांचा दावा. भिवंडीच्या पडघ्याजवळ बोरिवली गावामध्ये छापेमारी. एटीएस आणि ईडीच्या पथकाकडून काही घरांवर छापे. सांगलीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लवकरच अनावरण. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 डिसेंबरला होणार सोहळा. उत्तर गोवा नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना ताब्यात घेण्यात आलं. थायलंडमधून झाली अटक. तरुणाला टोळक्यांकडून लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण. जालन्याच्या भोकरदन नाका परिसरातील घटना. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दुसरा T20 सामना. न्यू चंडीगडच्या मैदानात रंगणार खेळ.